नमस्कार सर्वांना. आज सर्वदेव दर्शनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पालघरमधील जव्हार येथे असलेल्या धाकटी जेजुरी खंडोबाच्या मंदिरामध्ये. खंडोबाचे मंदिर हे अत्यंत जागृत स्थान इथलं आहे. खूप असं सुंदर असं मंदिर इथे आहे. आपण इथनं जव्हार विक्रमगड रोडला उतरलो की तिथनं सरळ आपण समोरच मुकणेचा पुतळा आहे. तिथनं सरळ चालत गेल्यावरती 1-2 मिनटाच्या अंतरावरतीच खंडराय महाराजचं मंदिर आहे. मंदिर अतिशय जुन्या संस्कृतीतील बांधलेलं काम इथे आहे. खूप असं सुंदर असं मंदिर आहे. इकडने सरळ गेल्यावरती हनुमान पॉईंट आहे आणि याच बाजूला उजव्या बाजूला खंडराय महाराजचं हे मंदिर आहे. मंदिर तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण म्हणजे गावातील सगळे मंदिरच असे कौलारू आणि दगडी बांधकाम केलेलं मंदिरं आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील धाकटी जेजुरी हे खंडोबाचे एक जागृत आणि सुंदर मंदिर आहे. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर आहे. खूप छान असा इथनं व्ह्यू दिसतो आणि मुख्य जेजुरीला जाणे शक्य नसले तर भाविक येथे येऊन खंडोबाचे दर्शन घेतात आणि भंडाऱ्याची उधळण करतात. म्हणूनच या स्थानाला महाराष्ट्राची धाकटी जेजुरी म्हणून ओळखलं जातं. खंडराय महाराज मंदिर हे पालघर जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान असून जव्हार संस्थानाचा वारसा सांगणारे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तर मग मंदिरात जाऊया, खंडोबाचे दर्शन घेऊया. या मंदिराचा इतिहास जव्हारच्या मुकणे घराण्याशी आणि आदिवासी संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे. जव्हार संस्थानाचे राजे मुकणे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते आणि त्यांचे आराध्य दैवत खंडोबा होते. त्यामुळे जव्हारच्या राजाच्या संरक्षणाखाली या मंदिराचा विकास झालेला आहे. हे मंदिर जव्हार शहराच्या अगदी जवळच आहे. डोंगरांच्या आणि निसर्गरम्य परिसरात हे वसलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर शुभ्र घोड्यावर स्वार असलेले खंडोबा आणि म्हाळसा यांच्या मूर्त्या आहेत. घोड्याच्या पायाजवळ एक लहानसा कुत्राही आहे. कुत्रा हे खंडोबाचे वाहन आहे म्हणून कुत्रासुद्धा इथे आहे. वज्रपीठाजवळ खंडोबाचे 2 मूळ स्थान असलेले स्वयंभू लिंग 2 पाषाण आहेत. जव्हारच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या काळात येथे मोठी यात्रा भरते आणि भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते. असं म्हटलं जातं की इथे जे मुकणे घराचे राजवंशज आहे त्यांच्या हातून इथे पूजा केली जाते. त्यामुळे या भागातील स्थानिक आदिवासी आणि इतर समाजांचाही खंडोबा हे प्रमुख दैवत मानले जाते. थोडक्यात सांगायचे असेल तर जव्हार येथील खंडोबा मंदिर हे मुकणे राजांची श्रद्धा आणि या भागाच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे. जव्हारच्या डोंगराळ भागात असल्यामुळे येथील परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे, जो पर्यटकांनाही आकर्षित करतो. जेजुरीप्रमाणेच येथेही येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडाऱ्याची उधळण केली जाते. मुख्य जेजुरीप्रमाणेच येथेही खंडेरायाचा विवाह आणि इतर सण साजरे केले जातात. जव्हार शहरातील मध्यवर्ती ठिकाणावरून अगदी खाजगी वाहनाने आणि रिक्षाने येथे आपण सहज पोहोचता येतं. जव्हार हे पालघर आणि नाशिक आणि मुंबईवरून रस्ते या मार्गाने जोडलेले आहेत. पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये आणि मार्चमध्ये इथे चांगले वातावरण असते, त्यामुळे तुम्ही इथे त्याच वेळेमध्ये भेट देऊ शकतात. जेव्हा यात्रा असते त्यावेळी इथे मोठा सण साजरा केला जातो, तेव्हा इथे खूप गर्दी असते. कारण जागृत स्थान असल्यामुळे या मंदिरात सगळेजण येत असतात. पालखीसुद्धा त्याच दिवशी इथे चंपाषष्ठीच्या दिवशी पालखी सोहळा आणि संपूर्ण गावजेवण इथं दिलं जातं. म्हणून तुम्हालासुद्धा जेजुरीला जाणं शक्य नाही झालं आणि तुमच्याकडनं झालं नाही तर आपल्या जवळच्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील धाकटी जेजुरीला तुम्ही नक्की भेट द्या. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल अशीच देवाकडे प्रार्थना. येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. म्हणून नक्की व्हिजिट द्या या मंदिरामध्ये. खूप छान असं मंदिर आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा.
आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा की जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सगळेजण इथं या देवस्थानाला भेट देतील. धन्यवाद.